तर आज आपण घावणे बनवणार आहोत। त्यासाठी आपण तांदळाचं पीठ 1 वाटी घेतले। ही वाटी गच्च भरून तांदळाचं पीठ घेतले। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ते थोडं थोडं करून टाकायचं सुरुवातीला आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या। गुठळ्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित। तर हे आपण जे रोजच्या भाकरींना आपण जे पीठ वापरतोय भाकर बनवण्यासाठी तेच पीठ आपण इथं वापरले आहे। घावण्यांचं असं वेगळं काही पीठ तयार केलेलं नाही आपण। तर हे पहा 2 ग्लास पाणी लागले। 1 वाटी तांदळाच्या पिठाला 2 ग्लास पाणी, पाव चमचा मीठ। मीठ हा सुरुवातीला नाही तर शेवटीच घालायचा म्हणजे मिठाचा अंदाज येतो। बॅटर पहा पातळही नाही जाडही नाही, खूप छान झाले बॅटर। आता नॉनस्टिक पॅनला आपण तेल लावून घेतोय। आपण भिड्याचा तवा नाही घेतलं तर नॉनस्टिक पॅन घेतले। त्याला कांद्याने किंवा ब्रशने तुम्ही तेल लावून घ्या आणि पीठ ओतताना बॅटरला ढवळून घ्यायचं म्हणजे तळाशी जे पीठ जाऊन बसतं ते व्यवस्थित मिक्स झालं जातं। 1 वाटी बॅटर घ्यायचं आणि फास्ट गॅसवर तवा गरम करून त्यावर 1 वाटी बॅटर ओतून घ्यायचं म्हणजे घावणे खूप छान तयार होतात। 2 मिनिटं झाकण ठेवूया। आता झाकण काढून घेऊया। 2 मिनिटं झालेत। तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते किती जालीदार असं घावणं तयार झालंय। आणि नॉनस्टिक पॅनमधून हे पहा अलगद असं निघालं जातं, चिटकलं जात नाही। जाळीवर काढून घ्यायचं वाफ त्याची निघेपर्यंत। वाफ गेली का त्यानंतर याचं फोल्ड करून घ्यायचं घावण्याला। आणि नाश्त्यासाठी घावणे तयार आहेत, चटणी घावणे। तर हे पहा तुम्हाला फोल्ड खोलून दाखवते कसे घावणे तयार झालेत। जालीदार आणि पातळ पहा किती आहे, खूपच छान तयार होतात। जे आपले रोजचं भाकरीचं पीठ असतं त्यापासून आपण घावणे तयार केलेत। तर हे पहा खूपच छान सॉफ्ट पहा किती आहेत, नरम। चला तर आता चटणीसोबत आपण सर्व करूया, खाऊया। हे पहा तुम्ही पण याच पद्धतीने घावणे तयार करा आणि नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा मला तुमच्याकडे घावणे कसे तयार झाले होते। तर कशी वाटली तुम्हाला घावण्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपी